नमस्कार, मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय PCMC न्यूज। आपण माजी नगरसेवक आहात? मग सावधान बरं का, घरातच बसा, कुठेही बाहेर जाऊ नका। कारण सध्या नगरसेवक पळवापळवीचं काम सुरू आहे। याआधी आपण लहान मुलांना पळवून नेणं, आणखी काही जणांना बेपत्ता करणं हे ऐकलं होतं, पण आता नगरसेवकांना देखील पळवलं जातंय बरं का। कारण आताच्या महापालिका निवडणुकीच्या या धामधुमीत 21 जणांना पळवण्यात आलंय। 21 माजी नगरसेवक यांना वेगवेगळ्या पक्षांमध्ये पक्षप्रवेश करण्यात त्या ठिकाणी महत्त्वाची भूमिका बजावण्यात आली आहे। आता हे जे 21 जण आहेत हे वेगवेगळ्या पक्षातले आहेत, पण इथं असं आहे की फोडाफोडी आणि पळवापळवी म्हणजे फोडा पळवा पण सत्ता खेचून आणा हे तंत्र अवलंबलं जात आहे। म्हणजेच फोडाफोडीचं तंत्र, सत्तेचा मंत्र। आतापर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये 21 माजी नगरसेवक पळवण्यात आलेत। यामध्ये विविध पक्षांतले नगरसेवक आहेत। आता सर्वात मोठी पळवापळवी भाजपनं केली आहे आणि या भाजपनं राष्ट्रवादीचे तब्बल 11 माजी नगरसेवक पळवलेत। म्हणजे नगरसेवक पळवापळवीमध्ये आता क्रमांक 1 ला कोण असेल तर भाजप आहे। आता ज्यांनी सुरुवात केली या नगरसेवक पळवापळवीची ते 2 नंबरला गेलेत। म्हणजेच कोण? अजितदादांची राष्ट्रवादी काँग्रेस। सर्वात पहिल्यांदा आपल्याला आठवत असेल 15 डिसेंबरला राज्य निवडणूक आयोगानं महापालिका निवडणुकीची घोषणा केली आणि 16 तारखेला अजितदादांनी त्या ठिकाणी बॉम्ब टाकला। ॲक्च्युली हा बॉम्ब पडला कुणावर? तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजपवर। अजितदादांनी भाजपमधील सीमा सावळे आणि अश्विनी जाधव या 2 माजी नगरसेविकांना आपल्या पक्षात घेतलं आणि इथून हा पळवापळवीचा कार्यक्रम सुरू झाला। मग शिवसेना शिंदे गटातून माजी नगरसेवक प्रमोद कुटे देखील अजितदादांच्या गोटात डेरेदाखल झाले। त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ॲडव्होकेट सचिन भोसले हे माजी नगरसेवक हे देखील राष्ट्रवादीला जाऊन मिळाले। त्यामुळं आत्तापर्यंत अजितदादांच्या राष्ट्रवादीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून 1 जण दाखल झालाय, त्यामध्ये ॲडव्होकेट सचिन भोसले आहेत। भाजपमधून 2 जणी दाखल झालेल्या आहेत, सीमा सावळे आणि अश्विनी जाधव। तर शिवसेना शिंदे गटातून 1 जण दाखल झालेला आहे, प्रमोद कुटे। आता सचिन भोसले हे मुळात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी शहर प्रमुख राहिलेत। शिवाय माजी नगरसेवक 2017ला ते नगरसेवक झाले होते, पण आता अजितदादांच्या पक्षात। त्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक प्रमोद कुटे, आकुर्डीचे नगरसेवक आणि मावळचे लोकसभा खासदार श्रीरंगप्पा बारणे यांचे विश्वासू हे देखील 2017 साली निवडून आले होते, अजितदादांच्या पक्षात सामील झाले। त्यांच्या आई देखील 2012 मध्ये माजी नगरसेविका राहिलेल्या चारुशीला कुटे। नंतर भाजपमधून 2 जणी राष्ट्रवादीत दाखल झाल्या। 2017 मध्ये भाजपमधून निवडून आलेल्या नगरसेविका सीमा सावळे या स्थायी समितीच्या अध्यक्षा देखील राहिलेल्या आहेत। शिवाय सलग 3 टर्म निवडून देखील आल्या होत्या, 7, 12 आणि 17। त्या देखील अजितदादांच्या राष्ट्रवादीत गेल्या आणि 2017 मध्ये भाजपकडून निवडून आलेल्या अश्विनी जाधव या देखील राष्ट्रवादीत जाऊन सामील झाल्या। आता यानंतर भाजपनं
राष्ट्रवादीवर मोठा बॉम्ब टाकला आणि एक राजकीय भूकंप झाला. अर्थात यामध्ये अजितदादांचे कट्टर समर्थक एकेकाळचे ओळखले जाणारे, ज्यांनी विविध पदं राष्ट्रवादीची सत्ता होती तेव्हा भूषवली होती, असे अनेक जण, थोडा थोडका आकडा नाही आहे, 11 जण भाजपमध्ये सामील झाले. खरं तर 2002, 2007 आणि 2012 अशी सलग 15 वर्ष राष्ट्रवादीनं पिंपरी चिंचवडमध्ये महापालिकेची एक हाती सत्ता उपभोगली होती. त्यावेळी या माजी नगरसेवकांना विविध पदं देखील अजितदादांनी दिली होती. पण आता तेच सगळे भाजपच्या तंबूत जाऊन सामील झाले. आता या 11 जणांमध्ये जर आपण पाहिलं तर नावं कुणाची धक्कादायक आहेत. समीर मासुळकर माजी नगरसेवक 2012 आणि 2017ला निवडून आले होते. प्रसाद शेट्टी 2012ला माजी नगरसेवक राहिलेत. संजय नाना काटे 2012ला माजी नगरसेवक राहिलेत. आशा सूर्यवंशी 2012ला माजी नगरसेविका राहिल्या होत्या. उषा संजोग वाघेरे या माजी नगरसेविका तर होत्याच, शिवाय माजी स्थायी समिती अध्यक्ष देखील राहिल्यात. 2012 आणि 2017 दोन वेळा निवडून आल्या होत्या. प्रशांत शितोळे माजी स्थायी समिती अध्यक्ष 2012ला नगरसेवक झाले होते. विनोद नढे हे माजी विरोधी पक्षनेते 12-17 हे देखील त्या ठिकाणी अर्थातच भाजपमध्ये दाखल झाले. ते 2017मध्ये विरोधी पक्षनेते होते, कारण की 2017मध्ये भाजपनं 77 नगरसेवक जिंकून आणले. राष्ट्रवादीचे निवडून आले 36. मग त्यामध्ये विनोद नढे हे विरोधी पक्षनेते बनले. प्रभाकर वाघेरे हे माजी महापौर राहिलेत. 2007 आणि 2012मध्ये हे नगरसेवक झाले होते. राजू मिसाळ सलग 3 टर्म नगरसेवक 7, 12 आणि 17 माजी उपमहापौर राहिलेत. हे देखील भाजपमध्ये सामील झाले. प्रवीण भालेकर माजी नगरसेवक 2017मध्ये हे नगरसेवक झाले होते. जालिंदर बापू शिंदे हे देखील 2012मध्ये माजी नगरसेवक राहिले आहेत. आता एवढे जण भाजपमध्ये सामील झाले. आता सगळ्यात जास्त फटका हा जो फोडाफोडी पळवापळवीचा बसला कोणाला माहिती आहे? शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला. कारण या फोडाफोडीच्या राजकारणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून भाजपमध्ये 4 जण गेलेत. तसं पाहिलं तर एकूण 5 जण गेलेत. त्यातला एक जण जे आहेत अर्थातच राष्ट्रवादीमध्ये गेलेले आहेत, ॲडव्होकेट सचिन भोसले, आणि 4 जण हे भाजपमध्ये गेलेत. यामध्ये सर्वात मोठं नाव आहे संजोग वाघेरे पाटील, माजी महापौर पिंपरी चिंचवडचे राहिलेले आहेत. शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राहिले होते. त्यानंतर मग लोकसभेला त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यावेळी ते त्या पक्षाचे शहर प्रमुख राहिले. शिवाय ते स्वतः 92 आणि 2002 यावेळी राष्ट्रवादीचे नगरसेवक देखील राहिले होते. आता त्यांनी देखील पक्षप्रवेश केला आहे. मीनल यादव या माजी नगरसेविका राहिलेल्या आहेत. त्या देखील 2017मध्ये निवडून आल्या होत्या. त्या आता भाजपमध्ये गेलेल्या आहेत. रवी लांडगे जे 2017मध्ये बिनविरोध निवडून आले होते भाजपकडून, नंतर असं म्हटलं जातं की त्यांना स्टँडिंग कमिटीचं चेअरमन केलं गेलं नाही, म्हणून मग त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. नंतर ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात गेले आणि आता त्यांनी पुन्हा एकदा घरवापसी केली आणि ते भाजपमध्ये आले. अमित गावडे हे देखील माजी नगरसेवक राहिलेले आहेत 2017मध्ये. ते देखील आता सामील झालेत भाजपमध्ये. आता दुसऱ्या पक्षांचं पाहूया, ते म्हणजे काँग्रेस. मुळातच आधीच एकतर काँग्रेसला 2017मध्ये भोपळा देखील फोडता आलेला नाही. काँग्रेसची इतकी वाईट अवस्था की आम्ही 32 प्रभागांमध्ये फिरलो तेव्हा अगदी बोटावर मोजण्याइतके इच्छुक उमेदवार आम्हाला भेटले. आता या ठिकाणी काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांचे बंधू सद्गुरू कदम जे 2012मध्ये निवडून आले होते, ते देखील भाजपमध्ये जाऊन सामील झाले. 2007ला निर्मला कदम या माजी नगरसेविका राहिल्या होत्या. आता राहिला प्रश्न अपक्षांचा. यामध्ये नवनाथ जगताप हे 7, 12 आणि 17 असे 3 टर्म निवडून आलेले नगरसेवक जे अपक्ष म्हणून निवडून आले होते, त्यांनी देखील आता भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकूणच काय तर एकूण 21 नगरसेवक फुटलेले आहेत. सर्वात मोठा फटका बसला आहे तो अजितदादांच्या राष्ट्रवादीला. त्यांचे 11 जण भाजपमध्ये सामील झाले. त्यानंतर फटका बसला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला. त्यांचे 5 जण वेगवेगळ्या पक्षात गेले. 1 जण राष्ट्रवादीमध्ये तर उरलेले 4 जण भाजपमध्ये. त्यानंतर फटका बसलाय तो भाजपला. भाजपच्या 2 नगरसेविका सीमा सावळे, अश्विनी जाधव या राष्ट्रवादीकडे गेलेल्या आहेत. आणि मग शिवसेना शिंदे गट 1,
काँग्रेस 1 आणि अपक्ष 1. एकंदरीतच काय, राष्ट्रवादीमध्ये 4 जण गेले, म्हणजे 4 जणांचे इनकमिंग, 11 जणांचं आउटगोईंग, आणि भाजपमध्ये 17 जणांचे इनकमिंग आणि 2 जणांचं आउटगोईंग. सध्या असा तरी हा स्कोअर आहे. एकंदरीत काय, सध्या राजकीय वातावरण तापलंय. काही करून फोडा, पळवा, पण सत्ता खेचून आणा. फोडाफोडीचं तंत्र, सत्तेचा मंत्र, हे आता प्रत्येक पक्षाचं जणू काही एक एम बनलंय. आणि त्यामध्ये सर्वात आघाडीवर आहे भाजप, दुसऱ्या क्रमांकावर आहे राष्ट्रवादी. सध्या तरी इनकमिंग आउटगोईंग याच 2 पक्षांमध्ये सुरू आहे. नेमकं काय घडणार आहे भविष्यात, याचं उत्तर अर्थातच आपल्याला निकालाच्याच दिवशी कळणार आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की 2017मध्ये देखील अशीच फोडाफोडी झाली होती. भाजपचे 77 जण निवडून आले होते. 2012मध्ये याच भाजपचे अवघे 3 जण निवडून आले होते. 3 वरून 77 भाजप गेली आणि 82-83 वरून राष्ट्रवादी थेट 36 वर येऊन थांबली. आता 2026च्या या महापालिका निवडणुकीत काय होणार? खरं तर येत्या 23 तारखेपासून अर्ज भरायला सुरुवात होणार आहे. आता या दरम्यान 30 तारखेपर्यंत, 30 डिसेंबरपर्यंत अर्ज भरायचे आहेत. त्यामुळे या दरम्यान आणखी काही नगरसेवकांची फोडाफोडी होतीये का, पळवापळवी होतीये का, कुणाला एबी फॉर्म मिळणार, कोण अधिकृत उमेदवार कोणत्या पक्षाचा असणार, याची उत्तरं लवकरच मिळणार आहेत. पण एवढं नक्की आहे, फोडाफोडीचं राजकारण केल्याशिवाय सत्तेत येता येत नाही. हेच चित्र सध्या मागचे सत्ताधारी काय आणि आत्ताचे सत्ताधारी काय यांनी दाखवून दिलंय. जनतेनं फक्त आता रोज सकाळी उठल्यानंतर, विशेषतः कार्यकर्त्यांनी, पहिल्यांदा आपल्या नगरसेवकाला फोन लावावा लागेल. भाऊ, तुम्ही कोणत्या पक्षात आहात? नाही म्हणजे तसं मला त्याप्रमाणे झेंडा हाती घ्यायला किंवा त्याप्रमाणे काय असेल तर बॅच बिल्ला हाती घ्यायला आणि मग घराच्या बाहेर पडायला. नाहीतर मी भाऊ अमुक तमुक पक्षात आहे म्हणून घराच्या बाहेर पडायचो आणि बाहेर आल्यावर बॉम्बला भाऊ दुसऱ्याच पक्षात आहे म्हणून परत घरी जाऊन परत बॅच बिल्ला बदलायला लागायचा. अशी परिस्थिती कार्यकर्त्यांवर आली आहे. एक काळ असा होता की आयाराम गयाराम याला शून्य अर्थ होता. पक्षनिष्ठा अत्यंत महत्त्वाची होती. जरी नेत्यांनी पक्ष सोडला तरी कार्यकर्ते पक्षासोबत असायचे. पण आता पक्षनिष्ठा नाहीये, आता नेतेनिष्ठा झालंय. निष्ठा हा शब्द संपला आणि निष्ठा हा शब्द आला. नेता निसटला की कार्यकर्ते निसटले. आता कार्यकर्त्यांची निष्ठा पक्षावर कमी आणि नेत्यांवर जास्त आहे. पूर्वी पक्ष तिथे नेते, नेते तिथे कार्यकर्ते. आता पक्ष एकीकडे, जिथे नेते तिथे कार्यकर्ते. ही फोडाफोडी, ही पळवापळवी, हे लोकशाहीला खरंच तारक आहे की मारक आहे, याचं उत्तर येत्या 16 जानेवारीला पिंपरी चिंचवडकर जनता दिल्याशिवाय राहणार नाही. पाहत रहा PCMC न्यूज चॅनेल, पिंपरी चिंचवडकरांचं.